रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा झुंपलीये। स्वतःच्या पक्षासह इतरांना घेऊन बुडायचा ट्रेंड आलाय। महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर निशाणा आहे। महाडमध्ये दुर्बीण घेऊन फिरलो पण विकास कामं दिसली नाही। सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर निशाणा साधलाय। एकंदर बदलत्या राजकारणामध्ये जर काही उलटफेर झालं तर त्याने आमच्यावर दोष देऊ नये, कारण आम्ही महायुती धर्म पाळण्यासाठी निश्चित तयार आहोत। पण मग सांगितल्याप्रमाणे जे चित्र आता एकंदर रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उभं राहते ते असंच आहे की आपला पक्ष बुडाल ते चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडलं पाहिजे, ही जी भूमिका कायमस्वरूपी सगळ्या राजकारणामध्ये आतापर्यंत एका फॅमिलीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती तोच धोका खऱ्या अर्थाने पेनला असं मला वाटतं। आणि म्हणून पेनची शुद्ध जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की विचार करेल। 4 वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत, अशा वेळेला जे म्हटलं गेलंय, मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते आहे। अजून खूप काय वेळेवरती बोलायला। तर महाडमध्ये दुर्बीण घेऊन फिरलो पण विकास कामं दिसली नाही असे यावेळी सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर निशाणा साधलाय।